नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जाणून घेऊया कापूस खरेदी हमी भाव केंद्र जालना या ठिकाणी कशी प्रक्रिया चालती। या ठिकाणी आपण येईल आहे जालना कापूस खरेदी केंद्रावर। या ठिकाणी गाड्या नंबरला लागेल आहे। या ठिकाणी मॉइश्चर तपासणी चालू आहे, त्याच्यात आर्द्रता किती आहे, ओलावा किती आहे, कमीत कमी 8 व जास्तीत जास्त 12ची लिमिट आहे आपल्या शिष्या खरेदी केंद्राची। या ठिकाणी प्रत्यक्ष गाडीचा ओलावा चेक करणं चालू आहे। पुढे जे आपले अधिकारी आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशी खरेदी केंद्राची प्रक्रिया चालती। जे आपले संजू साहेब आहे त्यांच्याकडून पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण कापूस खरेदी केंद्राची जी प्रक्रिया आहे ती कशी चालती। या ठिकाणी आपण येला आहे कापूस खरेदी केंद्र हमी भाव जालना। या ठिकाणी कापूसच्या भरपूर आपल्या या ठिकाणी गाड्या दिसत आहे। कालच्या बी गाड्या काही बाकी आहे। इथं पुऱ्या महाराष्ट्रातून जवळजवळ या ठिकाणी CCI खरेदी केंद्रावर माल येत आहे जालन्याला। पुढे आपण जाणून घेऊया की जी हमीभाव कापूस खरेदी केंद्र आहे त्याची प्रक्रिया कशी चालती। या ठिकाणी आपला शेतकरी बांधव दिसत आहे व बाजूलाच या ठिकाणी आपला काटा पण आहे। सुरुवातीला गाडीचा काटा होतो। या ठिकाणी आपण येला आहे कापूस खरेदी हमी भाव केंद्र CCI कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जालना। या ठिकाणी जे संजू जाधव आहे अधिकारी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की जे आपले कापूस खरेदी केंद्राची आहे त्याची प्रक्रिया कशी चालती। सुरुवातीला शेतकरी बांधवांना काय करावं लागतं व कोणते कोणते आपल्याला त्याला कागदपत्र लागते। पहिलं आपलं संपूर्ण परिचय द्या। मी संजय शिवाजीराव जाधव, कृषी विभाग जालना। तर सुरुवातीला जे शेतकरी बांधव आहे त्यांना कोणते कोणते डॉक्युमेंट लागते। आपण जर केंद्रावर आलो त्यांना कोणते कोणते कागदपत्र लागते। त्यांना सर्वप्रथम आधार कार्ड लागतं, ते बँकेच्या खात्याला लिंक असणे आवश्यक आहे। हां, सोबत 7 बार लागेल। बरं, वर्षाचा पीक पेरा त्याच्यावर ऑनलाईन पाहिजे। हो हो, नोंद केलेलं पाहिजे। 2 डॉक्युमेंट लागतात 2 प्रतीमध्ये। बरं बरं। तर शेतकऱ्याला समजा एका शेतकऱ्याला लिमिट आहे काही हेक्टरी लिमिट आहे, कशी लिमिट कापसाची त्याला? एकरला 12 क्विंटल, हेक्टरी 30 क्विंटल पर्यंतची मर्यादा आहे। एका दिवसामध्ये एक शेतकरी 40 क्विंटल पर्यंत कापूस विक्री करू शकतो। 40 क्विंटल पर्यंत। तर बरं, जे आपलं जालना बाजार समिती आहे या ठिकाणी सध्या दररोजची किती क्विंटलची आवक आहे अंदाजे? क्विंटल वाहन समजा रोजचे 60-70 वाहन आहेत तिथे यार्डामध्ये। 60-70 वाहन हो, आणि लक्ष्मी कॉट्समनला 110-120 वाहन रोजचे आहेत। बरं बरं, नवीन इंजिनिअरिंग चालू करतोय। बरं बरं। आपल्या इथं किती केंद्र चालू आहे खरेदीचे? सध्या 2, भूमी कॉटन आणि लक्ष्मी कॉट्सपेन 2 चालू आहे। आता शिंदे काळेगाव चालू होईल थोड्या वेळ। असं आहे का? सध्या आता आवक वाढ राहिली मालाची का? हो, आवक खूप आता वाढली। बरं, त्याचा भाव कसा आहे आपला कापसाचा जो हमी भाव कसा आहे? माउचरवरती 8% ते 12% पर्यंत त्यांचं हे असतं। 12% वर गेल्यानंतर ते गाडी घेत नाही। बरं बरं। 8%ला 7421, हां, 12%चा 7124। बरं बरं। तर शेतकरी बांधवांना साधारण तुम्ही काय सांगू इच्छिता, त्यांनी काय कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे? समजा जाता काय सल्ला देऊ इच्छिता तुम्ही की शेतकऱ्यांना? त्यांनी सर्वप्रथम इथे यार्डात आल्याला पहिले आपल्या वाहनाची नोंद करून घ्यायला पाहिजे। हां, जे आमचे कर्मचारी असतात त्यांच्यावर नोंद करून घेणे। हां, त्याच्यानंतर यार्डामध्ये ते ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने वाहन रांगेला लावून हां, का डॉक्युमेंट जे सांगितले ते डॉक्युमेंटची झेरॉक्स कॉपी सोबत ठेवायला पाहिजे। बरं बरं। तर कापूस कशा प्रतीचा त्यांना आणला पाहिजे जेणेकरून त्यांना भाव चांगला भेटेल? चांगल्या क्वालिटीचा आणला पाहिजे। चांगल्या क्वालिटीचा किंवा आपलं क्वालिटी वगैरे खराब नसली पाहिजे। हो हो, जे असतं नसलं पाहिजे। हां हां, म्हणजे चांगला वायर जर कापूस असेल तर आपल्याला निश्चितच चांगला भाव भेटेल। बरं बरं, चालतं। या ठिकाणी जे आपले संजीव जाधव आहे त्यांनी आपला मोलात मोल वेळ काढून दिला व थोडक्यात शेतकरी बांधवांना चांगला संदेश दिला की कापूस बी वाहून आणावा व जो हमी भाव आहे त्या केंद्राचा लाभ घ्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळेल। या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।